छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात 2024-25चा पीक विमा रखडला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आनंद जाधव यांची तहसीलदारांकडे धडक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील 2024-25 हंगामातील प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक पात्र शेतकरी आजही विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार युवक तालुका अध्यक्ष आनंद नेमिचंद जाधव यांनी तहसीलदारांना निवेदन देत प्रलंबित पीक विम्याची चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम वितरित करण्याची मागणी केली. प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. सिटी इंडिया न्यूजसाठी सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे. आनंद नेमिचंद जाधव, तालुका युवकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार. मी शासनाला महाविकास आघाडीच्या वतीने नम्र आवाहन करतो की गेल्या वर्षीचं 2024 आणि 25चं पीक विमा जे आहे, आधी शेतकरी हा नुकसानग्रस्तामध्ये किंवा आपत्ग्रस्तामध्ये खूप भारावून गेलेला आहे. मी सर्वांच्या महाविकास आघाडीच्या वतीने विनंती करतो की शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे 24 आणि 25चा तो लवकर मंजूर करून घ्यावा आणि शासन दरबारी तो मंजूर करावा लागेल.